ज्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं ते माननीय प्राध्यापक जयंत पाटील सर असतील, जयेश कदम असतील, राजू लिंगराज असतील, त्यांचे सर्व सहकारी इथं उपस्थित. ज्या गोष्टी मला समजत नाहीत पण ज्या तुम्हाला सगळ्यांना समजतात ते आमचे सर्व वकील सहकारी मित्र असतील. आणि बऱ्याच वेळ इथं पत्रकार बंधू सुद्धा इथं उपस्थित आहेत. प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी. पहिल्यांदा मी जे मुख्य संयोजक आहे त्याचं मनापासून मला कौतुक करायचं. त्याला कारण हे आहे, आजची लढाई काय हे ओळखणं गरजेचं आहे. आजची लढाई ही न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणून सरकारवर जे प्रेशर टाकायचं आहे, जे आंदोलन करायचे ते चालूच राहील पाहिजे. जे एसओपीज गव्हर्नमेंटच्या कोरोनाच्या माध्यमातून जे गाईडलाईन दिले त्या ह्याच्याने होणं गरजेचं आहे, त्यात काही दुमत नाही. पण खऱ्या अर्थाने विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळं कशा पद्धतीने वकिलांची फौज, वकिलांच्या सूचना या आपण जे रोहितजींच्या मुकुंद रोहितजींच्या पर्यंत पोहोचू शकतो. आपण महाराष्ट्र सरकारने नेमलेले नामवंत जी सिस्टम असेल, मग ते अटॉर्नी जनरल रोहित कुंभकोणी असतील किंवा मराठा समाजाच्या वतीने जी जबाबदारी ज्यांच्याकडे दिली, जे थोरात असतील, या सगळ्यांच्याकडे पोहोचवणं गरजेचं आहे. सुदैवाने परवा माझी सगळ्यांची ओळख झालेली आणि म्हणून आजच्या जे कन्क्लुजन जे आपलं मीटिंग झाल्यानंतर ज्या काही गोष्टी असतील, मी आपल्याला जबाबदारीने सांगू इच्छितो की आजच्या आज त्यांच्याकडे पोहोचवण्याची माझी जबाबदारी आहे. नाही तर मीटिंग घेण्यात काय अर्थ आहे? जिथं जल्लोष करायचं आहे, जिथं सरकारवर प्रेशर टाकायचं आहे, त्या गोष्टी चालूच राहील पाहिजे. पण आता ही वेगळी लढाई आणि म्हणून या संयोजकांचं मी जयंत पाटील सरांच्या पासून सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की एक वेगळी मुवमेंट आहे आणि ही मुवमेंट ही नुसती कोल्हापूर तर मर्यादित न राहता ही मुवमेंट ही पूर्ण महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे. जी सुरुवात कोल्हापुरात झाली याबद्दल मी मनाचा आपल्या सर्वांचा अभिनंदन. आता माझा लढा किंबहुना 40 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हा लढा आहे. नानासाहेब पाटलांच्या पासून माझा लढा हा 2007 पासून सुरू. आता लढा सुरू असताना मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्र पिंजून काढत असताना का आरक्षणाची गरज आहे त्यावेळी मी म्हणजे असं खंत नाहीत मला, पण कोल्हापूरकरांसुद्धा जाण नव्हती त्यावेळी. मी ज्यावेळी बाहेर पडलो ते कोल्हापूरकरांना आपण सुखी लोक आहे, म्हणजे राजेश्री शाहू महाराजांची देण आहे आपल्याला. त्यामुळे आपल्याला जे चटके खानदेश आणि मराठवाड्यात बसतात ते सुदैवाने आपल्याला बसत नाही. हे आपण मान्यच करा, ती शाहू महाराजांच्या देण असल्यामुळे ते सगळं व्यवस्थित सगळं चालू. पण ज्यावेळी मी बाहेर पडलो मला लक्षात आलं की आपण किती सुखी आहोत पण आपला बांधव सुखी नाही. आणि मग कोल्हापूरकरांनी लीड घेतली तो भाग वेगळा आहे. तिथं ज्यावेळी मी मराठवाड्यात प्रामुख्याने गेल्यानंतर आणि त्याच्याच पाठोपाठ खानदेशला तिथं दलित आणि सवर्ण ही अशी नेहमी तुलना व्हायची. मला माहित नव्हता सवर्ण म्हणजे शब्द काय. आम्ही कोल्हापुरात केव्हा कोणाला दलित असं संबोधित नाही, आम्ही जास्त बहुजन समाज आपला बांधव समज. आणि ही प्रक्रिया पूर्ण महाराष्ट्रात व्हावी म्हणून मी माझे सगळे दौरे झाले आणि बऱ्यापैकी मला ते कन्व्हिन्स करता आलं की मी मराठ्यांसाठी तर आलो नाही, त्या बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी हा माझा प्रवास. हा झाला माझा पहिला प्रवास. दुसरा प्रवास असा होता की आपण जे 58 मोर्चे निघाले आणि 58 मोर्चे हे निघत असताना ह्याचा दिल्लीत आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि पहिल्यांदा प्रथमतः जर कुणी आवाज उठवला असेल आणि जर कुणी आंदोलन केलं असेल दिल्लीत ते मी केलं. ते मी मोठा नाहीये, ते छत्रपती घराण्यात जन्म झाल्यामुळं आपला शाहू महाराजांचा आवाज हा पूर्ण देशापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणून ते मी 2 प्लाकार्ड घेऊन गांधीजींच्या पुतळ्या पुढं आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी आपल्या अनेक खासदारांना वाटलं आपण सुद्धा याच्यात आता आवाज उठवणं गरजेचं आहे. हे काय नुसतं मराठा म्हणजे काय संभाजी नाही, आम्ही सर्वजण बहुजन समाजातील लोक या. आनंदाची बाब आहे तर सगळे खासदार आपापल्या ठिकाणी ते आवाज उठवले.
आता तिसरा प्रवास हा माझा जो चालू झाला आता तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि सगळ्यात अवघड आहे. तो म्हणजे हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळं हा कशा पद्धतीने गव्हर्नमेंटकडे आपल्याला पोहोचवता येईल ही फार मोठी जबाबदारी, फार अवघड जबाबदारी. का मला मुळात आज मला स्वतःला खंत वाटते, BA झालो, MBA झालो, पण ते MBA न केलेलं असं बरं झालं असतं, लॉ केलं असं बरं झालं असतं. कारण का अनेक चांगले नामवंत पुढारी लोक जे राजकारणात आहेत हे सगळे टॉप ॲडव्होकेट्स आहेत. म्हणजे आज जर चांगला प्राईम मिनिस्टर व्हायचं असेल किंवा पुढारी व्हायचं असेल तर वकील होणं हे सगळ्यात बेनिफिट आहे, ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. असं म्हटलं तर काही चुकीचं नाही. सुरुवात माझी करत असताना मला एकच सांगायचं आहे की माझी विनंती राहणार आहे सगळ्यांना. म्हणजे बऱ्याच वकिलांनी विषय म्हटला, मागं काय झालंय बघायचं, पुढं काय करायचंय ह्याच्याकडे लक्ष केंद्रित होणं गरजेचं आहे. त्यातला पहिला भाग म्हणजे जे आपल्यासाठी केस लढवतात, मग ते तिथं मुकुंद रोहितगी असतील किंबहुना आपल्या अटॉर्नी जनरल आणि त्यांची टीम असेल, त्यांना पूर्ण सपोर्ट आपल्याला कसा देता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मागं काय केलंय ह्याच्यावर भाष्य करायचं नाही, चांगलं केलंय काय वाईट केलंय ह्याच्यावर काही बोलायचं नाही. पुढं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्यांना मॉरल सपोर्ट आपण आपल्या सूचना देऊ ना. कन्क्लुडिंग आजच्या ह्याच्यात आपण त्यांना सूचना पडतो, अशा पूर्ण महाराष्ट्रात आपण त्यांना सूचना देऊ काय करायला पाहिजे काय नाही. त्या सगळ्याच गोष्टी किती मोठे सुप्रीम कोर्टचे वकील जर असले तरी शेवटी मराठा समाजातला जो वकील असतो, ज्यांनी अभ्यास केलाय, जी शाहू महाराजांच्या माध्यमातून जी क्रांती घडलेली आहे, काय शाहू महाराजांनी 1902ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं, त्याचा बेसिक मॅनिफेस्टो काय किंवा जो वंचितांना का दिलं आणि आज 100 वर्ष होऊन सुद्धा तो साध्य होत नाही, या सगळ्या गोष्टी पोटवण्यासाठी आपली सिस्टम पाहिजे. ते किती हुशार वकील असलं तरी ह्या गोष्टी त्यांना समजणार नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला कशा देता येईल ह्याच्याकडे असते. हा एक खंताची बाब मला निश्चित वाटते, जे सामान्य आपलं जे GAD डिपार्टमेंट आहे, सामान्य प्रशासन जे डिपार्टमेंट आहे GAD, मी स्वतः त्या मिटिंग अटेंड केल्या. म्हणजे मागच्या सरकाराच्या वेळी शिवाजीराव दौंड जे आता सचिव रिटायर झाले, जे आपल्या पाटलांनी विषय काढला होता, ते स्वतः तिथं हजर असायचे आणि पूर्ण सगळ्या तिथली जी टीम आहे त्या सगळ्या वकिलांच्या टीमला बोलवायचे, आपल्याला नेमकी तयारी कशी करायची उद्या, आणि आठवड्याच्या अगोदर यायचे, तारीख लागायच्या अगोदर. मग ते रोहितजी असतील त्या सगळ्यांना कोऑर्डिनेट करणे ती सिस्टम लागायची. दुर्दैवाने ती सिस्टम आता लागल्याने हा सगळ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. माझी विनंती आजच्या तुमच्या कन्क्लुडिंग त्या ह्याच्यात हा एक पॉईंट फार महत्वाचा आहे, की आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, वकिलांच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण आपली गव्हर्नमेंटची सिस्टम सुद्धा तेवढी स्ट्रॉंग पाहिजे. खाद्य पुरवलं पाहिजे. तुम्ही करा ते लगेच ताबडतोब तुम्ही त्याचा सचिव अपॉइंट करा, का सचिव नाहीये ह्याच्यावर आपण बोलणं गरजेचं आहे. वकिलांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतात ह्या सगळ्या महत्वाच्या. स्थगितीवर सगळ्यात महत्वाचं की आज नेहमीच भाषण काय करणार, जरासं वेगळं म्हणून की जी आपल्याला उपयोगी आहे त्याच्यावर बोलू. आता एक महत्वाचा विषय तो क्लिअर केला आशिष गायकवाडांनी किंबहुना पेंगळेजींनी तो केला, की जे मी 5-6 दिवस मी बोलत आलोय की ACBC आपल्याला सामाजिक मागास हे सिद्ध केले, मागासवर्गीय आयोग कायदा तयार झालेला आहे. आणि परत ज्यावेळी आपल्या हातात सोन्याचं बिस्किट आहे, त्या सोन्याच्या बिस्किट किंवा सोनं आपल्या हातात आहे, तर आपण स्वतःला परत EWS मध्ये का जायला लागलोय. म्हणजे ज्यावेळी तुमच्याकडे काहीतरी मटेरियल आहे भांडण्यासाठी, जर मटेरियलच नसलं असतं, कायदाच झाला नसता, आपल्याला सामाजिक मागास हे स्टॅम्पच झालं नसतं, तर मग आपला सेकंड पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आपण बघायला पाहिजे. मला सांगा, ज्या मराठा समाजाला 42 लोकांनी बलिदान दिलं, 40-35 वर्षाच्या अगोदर अण्णासाहेब पाटलांनी आपलं बलिदान दिलं, ज्या हातात सत्ता असताना सुद्धा त्यांनी, हे सगळे बलिदान व्यर्थ जायचे का. बरं मला एक सांगा, एक साधं, मला वकिलाची भाषा काही जमत नाही, मी माझ्या नेहमीच्या सगळ्या 3-4 दिवसाच्या इंटरव्ह्यूमध्ये मी बोललो, जे मला आज बरं वाटायला लागलं की सगळ्यांचं मत एकसारखंच आहे. म्हणजे जे मी आमच्या सगळ्यांची सकल मराठा समाजाने जे माझ्याकडे फीडबॅक, माझा काही अभ्यास नाही पण सकल मराठा समाजाने जो मला फीडबॅक दिला तो म्हणजे, आपण जर काही ACBC घेतलं आणि नंतर EWS मध्ये घुसलो का,
तिथं 1 वर्ष पेंडिंग आहे. ते काय पूर्ण आपलं कॅन्सल केलेलं आरक्षण नाहीये, 1 वर्षाचा स्टे आहे नुसता. पण 1 वर्ष काय ते मिळावं म्हणून, कोणतरी म्हणते पडद्यात काय पडते ते घ्यावं म्हणून आपण जर EWS घ्यायला गेलो आणि उद्या जर धोका झाला आणि ACBCनी सांगितलं, तिथं सर्वोच्च न्यायालय म्हटले तुम्ही 10% आरक्षण घ्यायला लागलाय, मग कशाला वर यायला लागलं सर्वोच्च न्यायालयात? यू बी हॅपी wherever you are. Why are you coming up and asking and demanding to give us ACBC? What is the reason? Be happy with the EWS. खरं म्हणजे जर ACBC नकोच असेल आपल्याला, वर जायची गरज सुद्धा नाही. बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळते. 48% मध्ये तुम्ही जर आला ओपन कॅटेगरीमध्ये, मग तुम्हाला वर जायची गरज नाही ACBCची. मग सगळ्यांनी ठरवावं. जे एक सेकंड फॅक्टर आहे मराठा समाज, ते म्हणतात आपल्याला EWS घ्यायचं. मग एकदा ठरव की आम्हाला नकोच ACBC, आपण खुश आहोत जे आपल्या पडद्यात पडते ते EWS घेऊन जाऊ. मग तसं चालते का? हे आपण ठरवायला पाहिजे. आणि जर का त्यांना मान्य असेल, त्यांनी सकल मराठा समाजाला ज्यांनी 42 आपले बलिदान केले मराठा समाजासाठी, त्या 42 लोकांना लिहून द्यावं. त्यांनी सकल मराठा समाजाला ज्यांनी 58 मोर्चे शिस्तबद्ध काढले, ज्याची दखल देशाने जगाने घेतली, त्यांना लिहून द्यावं की आम्ही जबाबदारी घेतो, लिहून द्यावं की EWS घेतल्यानंतर आपल्याला ACBCला धोका नाही. लिहून द्यावं त्यांनी. माझी चॅलेंज आहे. उलट मला आनंद होईल जर कोण जबाबदारी घेत असेल. बोलणं फार सोपं आहे, पण जर कोण जबाबदारी घेत असेल, आय बी द फर्स्ट पर्सन टू वेलकम इट. पण तसं होत नसेल तर का करावं? मग बोलू नये. समाज जे ठरवतो त्याप्रमाणेच जाणं गरजेचं. हा पर्याय आपण काय करणं गरजेचं आहे की सुपरन्युमररी चालते का? जर 10% सुपरन्युमररी आपण सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेली, जे आजही विषय तो कोर्टात गेलेला आहे. आता सुपरन्युमररी थोडक्यात, जे परत वकिलांची भाषा मला समजत नाही, मला एवढं समजते सुपरन्युमररी म्हणजे काय? सेंट्रल गव्हर्नमेंटने 10% ऍडिशनल बजेट तयार केलेलं आहे आणि त्याचं बेनिफिट, त्याचं प्रेशर या स्टेट गव्हर्नमेंटवर आणि कुठल्या गव्हर्नमेंटवर, तसं स्टेट गव्हर्नमेंट करू शकते का? त्याला अनेक आशिष गायकवाड सरांनी सांगितलं की नाही, त्याला तुम्हाला त्याची ऑटोनॉमस बॉडीज आहेत. म्हणजे उदाहरण AICT असेल, मेडिकल काउन्सिल असेल. माझं ज्यावेळेस गव्हर्नमेंटशी बोलत असताना उद्धव ठाकरेंची किंवा अशोकरावजी चव्हाण, पूर्ण गव्हर्नमेंटचे सगळे सेक्रेटरीज तिथे उपस्थित, त्यांच्याशी बोलत असताना मी त्यांना म्हटलं की करता येईल का? तर त्यांनी प्रथमदर्शी सांगितले, हा मार्ग काय चुकीचा नाही. we'll have to approach AICT, मेडिकल काउन्सिल. आपण त्यांना मागू काही आम्हाला ह्या एक्स्ट्रा सीट्स द्या. ते एका जातीसाठी मिळू शकत नाही. जसं पेगडे साहेबांनी सांगितलं मगाशी, ते तुम्हाला पहिल्या सीट सगळे भरावं लागतील आणि मग जे काही राहतील त्याप्रमाणे आपल्याला ते देता येईल. ते माझ्या शब्दात काहीतरी चुकत असेल, पण तो बेस आहे. आपण प्रयत्न करू. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं, मी काल सुद्धा गारगोटीला मीडियाच्या समोर बोललो, पण मीडियानं इच्छा होते की मला मोटरसायकलवर बसून फोटो काढणं, म्हणून तो पॉईंट त्यांना काय लक्षात नाही आला. काल सुद्धा मी बोललोय सर की 9 सप्टेंबर 2020ला स्टे मिळालेला आपल्याला. ESBC त्यावेळी 2014ला कायदा झाला, त्यावेळीपासून आतापर्यंतच्या नियुक्त्या आपण का करू शकत नाही? तो आपल्या हातातला विषय, स्टेट गव्हर्नमेंटचा विषय, तो काही सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय नाही. तो आपण नियुक्त्या द्या ना तुम्ही. अनेक लोक मला दररोज फोन करायला लागलेले आहेत, तलाठी फोन करतात, आम्हाला हातात हे मिळाले, म्हणजे नियुक्तीची ऑर्डर मिळाली, पण रुजू केलेलं नाही. त्यात तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑब्जेक्शन नाही आहे. त्यात तुम्ही त्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजे आपल्या हातात. जे आपल्या हातात येतं पण त्या सरकारने करावं. आणि माझी सरकारला खऱ्या अर्थाने चेतवणी, तुम्ही जर ह्या गोष्टी करत असताना यू आर जस्ट बिटिंग आउट द बुश. म्हणजे ते ACBC करू काय, EWS करू काय, ते स्थगिती मिळाले, बजेट तुमच्या हातात गोष्टी ते करा ना तुम्ही. व्हॉट फॉर यू वेटिंग? तर म्हणून माझी सरकारला चेतावणी, हा शब्द चुकीचा आहे की मला माहित नाही, पण तुमच्या हातातल्या गोष्टी पूर्ण पहिलं करणं हे महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा की आपल्याकडे सारथी आहे, आपल्याकडे अण्णासाहेब आर्थिक महामंडळ आहे, राजश्री शाहू महाराजांच्या नावाने स्कॉलरशिप देऊ शकतो. जे मागाशी आपण बोलत असताना सांगितलं की ते 3600 कोटी म्हटले, त्यात आपण 850 कोटी मराठा समाजाला काय आणि जे काही असं ते आपण का करू शकत नाही? इथे सुप्रीम कोर्टाला काही चॅलेंज नाहीये.
शिक्षणासाठी हॉस्टेल्स आहेत, अनेक हॉस्टेल्स आपण उभा करू शकतो मराठा समाजासाठी. या गोष्टी करायला पाहिजे. शाहू महाराजांच्या नावाने स्कॉलरशिप आहे, ह्या गोष्टी करा ना. पण वाय प्ले अराउंड? जे हे गोष्टी कोण करत नाहीत. वकिलांना माझी विनंती राहणार आहे की तुम्ही सुद्धा सरकारला जाब विचारायला पाहिजे. आम्ही तर विचारूच, पण वकिलांच्याकडनं सुद्धा विचारायला पाहिजे जाब. हा पॉईंट कन्क्लुडिंग पॉईंट मध्ये येणं गरजेचं आहे की जाब विचारायला पण सरकारला की तुम्ही एवढ्या दिवसाचं काय नियुक्त झालं नाही. आपण खऱ्या अर्थाने आज पण पेटिशन सुद्धा काय फाईल केली नाही अगेन्स्ट गव्हर्नमेंटच्या विरोधात. आपण करायला नव्हतं, दुर्दैवाने आपण कोणीच केली नाही. कोल्हापूरकरांनी करावी अशी माझी सर्वांना विनंती आहे. चला आज करून टाकूया. कोण वकीलपत्र द्या तुम्ही ठरवा. आपण जे काही पैसे लावायचे आहेत ते आपण सगळे मिळून लावू. कोल्हापूरकडे भरपूर पैसे लावणार आहेत. लावून कोल्हापूरकडे पहिले आज पिटिशन जर फाईल करायची असेल तर तुम्ही 2014 ते 2020 पर्यंत का नियुक्त झाले नाही? तर ते आपण करू. मग ते एक्सेप्शनल केसेसचा विषय चांगले विषय निघाले. आज हे कुठेतरी आपण अभ्यास करायला पाहिजे. एक्सेप्शनल केस म्हणजे काय ते व्यवस्थित मांडणे गरजेचं आहे. म्हणजे क्रिमिनल 6 लाखावरून जर आपण 2 लाखावर आणू शकलो का, 4 लाखावर आणलं चालेल का? किंवा ते रिझर्वेशन 5 ते 10 वर्षात पुरतच न्यायचं. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एक वेगळी टीम होणं गरजेचं असं मला वाटते. मला वाटतं मी जास्त काय वेळ घेऊ म्हणजे माझी इच्छा नाही. मला समांतर प्रश्नाचा विषय आपण मांडला. सरकारकडे अनेक प्रश्न आहेत, ते जर ते आपण बघायला पाहिजे. 102चा जो प्रवर्ग नोटिफाय करायला पाहिजे गव्हर्नर टू राष्ट्रपती, ते मला जरासं होमवर्क आपण मला करून द्या. या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यात करू. पण मला या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की प्रथमतः आपण इथं बसलोय सगळेजण. आज कोल्हापूर एक दिशा हे महाराष्ट्राला द्यायला लागलेली आहे. म्हणून हे सगळे पॉइंट्स एकदम पिन पॉइंट होणं गरजेचं आहे की आपल्याला ह्याच्या पुढे सरकारकडनं काय अपेक्षा आहे, सरकारला काय सूचना द्यायचे, हे टू दी पॉइंट होणं गरजेचं आहे. आणि हा कोल्हापूर मॉडेल जसं आम्ही रायगडचं मॉडेल करायला लागलोय, म्हणजे संवर्धन जतनचं, आणि बाकीच्या किल्ल्यांनी तसं करावं, तसं आपण एक मॉडेल तयार करायला पाहिजे ज्याचा आदर्श कोल्हापूरकरांचा आदर्श. कारण का कोल्हापुरात गेले की शाहू महाराजांची भूमी आहे. आणि म्हणून आपण ह्या जर गोष्टी पद्धतशीर पद्धतीने जर बाकीच्या जिल्ह्यापर्यंत देऊ शकलो तर निश्चित एक वेगळं वळण, एक सुप्रीम कोर्टला सपोर्टिंग वळण, आपल्या वकिलांना एक सपोर्ट मिळू शकतो. माझी एक अनेक विनंती राहणार आहे सरकारला की आपले जे नामवंत वकील आहेत, ज्यांनी आपलं फुल टाइम दिलं या मराठा समाजाला एसीबीसी साठी, त्या वकिलांना सुद्धा कसं इन्क्लूड करून त्यांना जबाबदारी कशी देत आहे. नुसतं अरे आशिष गायकवाड फार चांगला माणूस आहे, चांगला वकील आहे, पिंगळेने फार चांगलं काम केलेलं आहे, असं नको. दाते पाटलांनी पहिली त्यांची पिटिशन त्यांनी फाईल केली, आजही त्यांनी फाईल केली, असं नको. आपल्याला सरकारने नुसतं ऐकून नाही, हा आपण हे सरकारने सुद्धा चांगले नामवंत मराठा समाजाचे वकील आहेत ना, त्यांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करा. का करत नाहीत? जे नुसतं अटॉर्नी जनरल म्हणतील किंवा जे थोरात म्हणतील म्हणजे सही का? आम्हाला काही कळत नाही का? आमचा सुद्धा थोडाफार अभ्यास झाला. त्यांना सुद्धा इन्क्लूड करायला पाहिजे. नाहीतर कशालाही वकिलांची फौज बोलवायची तर बाय वेस्ट ऑफ टाइम. तुम्हाला जर सगळ्या गोष्टी समजत असतील, सरकारला सगळ्या गोष्टी समजत असतील, वाय कॉल दिस परिषद टुडे? काय करत आहे परिषद बोलवायची? मग आम्हाला काही फुकट वेळ आहे का? आम्ही जर काही वेळ देत असलो तर आमच्या लोकांना तुम्ही कोणाही घ्या, आमचा आग्रह नाही पिंगळेनंच घ्या, आमचा आग्रह नाही आशिष गायकवाडच घ्या, कोणालाही घ्या, आमचा नाही राणेनंच घ्या, तुम्ही कोणालाही घ्या, पण मराठा समाजाची सुद्धा फौज तुम्हाला मदतीला पाहिजे ना. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सगळे करूया. फार वेळ झालेला आहे, जेवले सुद्धा नाहीत असं माझा अंदाज आहे, म्हणून मी जास्त काही वेळ घेते. पण मी एवढंच सांगू इच्छितो की काही जबाबदारी माझ्यावर जर टाकली तर निश्चित एक मराठा समाजाचा सेवक, मराठा समाजाचा घटक म्हणून मी ती उचलतो. नेतृत्व हा शब्द माझ्याकडे नको, कारण का मला ते नेतृत्व शब्द म्हटलं की मी बघितलं 4 एप्रिलच्या महामोर्चाला मी एकटाच त्या स्टेजवर गेलो होतो आणि सगळ्या लोकांना शांत करून गेले. आणि त्याच्यानंतर आपलेच लोक काढली बंदूक 303 काढली, कुठं फायर करायचं संभाजीवरती ठोका लागले. आपल्याला काही फायरिंग घ्यायची नाही, फायरिंग घ्यायला काही अडचण नाही आहे,
पण फायरिंग केव्हा घ्यावी? जर हा माणूस मॅनेज असला तर. जर माणूस हा मॅनेज असला तर, हा माणूस तळमळीने समाजासाठी त्या स्टेजवर जातो, सोशल रिस्क, पॉलिटिकल रिस्क घेऊन जातो, तर त्याचं कौतुक व्हायच्या अगोदर सगळ्यांनी मोठ्या जोड्या बंदुकीच्या गोळ्या होत्या 20-30 वर्ष ठेवलेल्या, गंज लागलेल्या, त्यांनी सगळ्यांनी काढून आपलं फायरिंग केलेलं आहे. तसलं फायरिंग होत असलं आपल्याला काही नको आहे. ते आपल्या समाजाचा, घटक समाजाचा सेवक म्हणून आपण जाऊ. आणि म्हणून असंच कोल्हापूरकरांनी आम्हाला ताकद द्यावी. आणि याच्या पुढं अनेक महाराष्ट्रात जे दौरे होतील किंवा तुमच्यासारख्या न्यायिक परिषद हे पूर्ण महाराष्ट्रात व्हाव्यात, अशीच मी ह्या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. कारण का ह्याचं सुद्धा प्रेशर सर्वोच्च न्यायालयावर नाही, पण आपल्या गव्हर्नमेंटवर सुद्धा प्रेशर असणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला दुःखी असत आम्ही स्थगिती झाल्यामुळं, पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा निर्णय असतो, त्याला सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे. पण जबाबदारी करत असताना सुद्धा सरकारवर प्रेशर ठेवण्यासाठी न्यायिक परिषद महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे. आणि परत एकदा सगळ्या संयोजकांना मला आपल्याला नागपूरकडे बोलवलं, याबद्दल बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.